प्रभाग क्रमांक 41 म्हणजेच उंडरी आणि महमदवाडीच्या नवचर्चित महिला नगरसेविका आणि पहिल्या नगरसेविका सौभाग्यवती श्वेता सचिन घुले पाटील माझ्यासोबत आहेत. ताई, टाइम्स ऑफ पुणेमध्ये आपलं खूप खूप स्वागत आणि अभिनंदनसुद्धा. प्रथम नगरसेविका पद हे मिळालेलं आहे, काय बोलाल त्याबद्दल? खरं तर खूप आनंद वाटतं की पहिल्यांदा आपल्याला नगरसेवक पद मिळालं आहे. त्यासाठी मी नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो अजितदादांचा त्यांचं मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला संधी दिली. त्याचप्रमाणे माझे मिस्टर सचिन घुले, माझे दीर नितीन घुले यांचाही मला खूप चांगल्या प्रकारे पाठिंबा होता. त्यामुळं मला हे सगळं करता आलं. आणि त्याचप्रमाणे माझे मतदार सगळे बंधू भगिनी त्यांनी माझा विश्वास टाकून मला या लेवलपर्यंत आणून ठेवलं. त्याबद्दल मी त्यांचा सगळ्यांचा आभारी आहे. आता मतदारांचं तुम्ही आभार मानलं, अगदी बरोबर आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही पदयात्रेच्या माध्यमातून प्रचाराच्या माध्यमातून तुम्ही लोकांना गाठीभेटी घेतल्या, त्यावेळेस तुम्हाला प्रकर्षाने कुठल्या अशा समस्या जाणवतात तुमच्या प्रभाग क्रमांक 41मधून? प्रभाग क्रमांक 41मध्ये म्हणजे पाण्याची समस्या खूप मोठी आहे. कारण हा भाग जास्तीत जास्त करून टँकर इथे जास्त प्रोव्हाइड होतं. टँकरनी पाणी आम्हाला ते टँकर मुक्त आमचा प्रभाग करायचा आहे. त्याचप्रमाणे इथे रोडच्या समस्या असतील, नंतर ड्रेनेज लाईनची समस्या आहे. इथे ज्या जुन्या काळातल्या ज्या ड्रेनेज लाईन आहेत त्याच कंटिन्यू राहिल्यात, नवीन काही विकास घडला नाही आहे. आणि त्याचप्रमाणे ट्रॅफिकची समस्या, अशा भरपूर साऱ्या समस्या या भागाला आहेत. बरं, तसं म्हणजे ॲक्च्युअल हे इलेक्शन जे आहे 2017 नंतर प्रथमच झालं. 2026 म्हणजे 2021 नंतर इलेक्शनच झालेलं नाही आहे आणि 4 वर्ष प्रशासकच होते आता. तर एक तुम्हाला नवीन असं चॅलेंज वाटतं का की आता हे पाठीमागचा जो बॅकलॉग आहे 4 वर्षाचा तुम्हाला ते भरून काढावं लागणार आहे विकासाचं? हो, ते तर आमच्यासाठी आव्हान आहे, पण त्यासाठी आम्ही सक्षम आहोत की आम्ही ते करून दाखवणार आहे. की लोकांचा आमचा विश्वास आहे एवढा चांगला, त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या सगळे समस्या म्हणजे सोडू शकतो. आम्ही त्याचं आमचं विजन आहे आमच्याकडे, ते आम्ही नक्कीच लोकांपर्यंत पोहोचू. विजन आता हा विषय निघाला तर प्रभाग क्रमांक 41मधून तुम्ही पहिल्या नगरसेविका आहेत. नक्कीच लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडून वाढल्या असणार. तर मला एक तुमचा सरळ प्रश्न होता, प्रभाग क्रमांक 41बद्दल श्वेता घुले यांचं विजन काय असणार आहे विकासाचं? विजन तर पहिलं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे टँकर मुक्त करायचं आहे. लोकांना 24 आवर्स पाण्याची समस्या आम्हाला इथपर्यंत म्हणजे समस्या आहेत त्या आम्हाला सोडवायच्यात. कारण इथं महिला म्हणून मला चांगलं माहिती आहे की महिलांची पाणी नसल्यामुळं किती गैरसोय होती. त्याचप्रमाणे इथे रोड नीट नाही आहे, त्यामुळं बहुतेक जास्त संख्येच्या शाळा आमच्या इकडे आहेत. त्यामुळं रोड ट्रॅफिक हा विषय पण गंभीर होतो आहे. तर पाण्यासाठी आम्ही नक्कीच या भागात जास्त करून पाणी कसं आणता येईल त्याचा आमचा विचार चालला आहे. बाकी जर आपण पाहिलं, आता महिला तुम्ही नगरसेविका आहात, मुद्दा म्हणून हा विषय मी घेतोय. महिला सबलीकरण आणि सशक्तीकरणासाठी काय उपाययोजना आहेत का भविष्यात तुमच्या? हो, नक्कीच. महिलांसाठी म्हणजे या भागात तरी आम्ही जास्त पेट्रोल ते चालू करणार आहात महिलांचे. कारण जास्त करून महिला रात्रीच्या वेळेस त्यांचे जॉब्स असतात, त्यामुळे घरी यायला उशीर होतो. त्यासाठी आम्ही नक्कीच त्यांच्यासाठी ही योजना करू. त्याचप्रमाणे आमचे जे बचत गट चालू आहेत त्या थ्रूसुद्धा आम्ही महिलांना मदत करतो. अशा बरेचशा आहेत महिलांसाठी आमच्याकडे विजन. नक्कीच ताई, तुमच्या पुढील 5 वर्षाच्या कारकिर्दीसाठी आमच्या टाइम्स ऑफ पुणेकडून हार्दिक अशा शुभेच्छा. धन्यवाद. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.